राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना सार्वजनिक आरोग्य विभागानं आधीचा टास्क फोर्स रद्द करत नवीन टास्क फोर्सची स्थापना केली आहे। कोरोनाच्या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्सनं मोलाची भूमिका बजावली आहे आणि त्यामुळे आता नव्यानं रुग्ण सापडू लागल्यामुळे आरोग्य विभागानं पुन्हा टास्क फोर्सची पुनर्रचना करण्याचं काम सुरू केलंय। JN1 व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून भुसावळ जिल्हा प्रशासनातर्फे आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाकडून खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात येत असून आता या तपासणी दरम्यान रुग्णालयामधील बेड्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, उपलब्ध औषध साठा या उपाययोजनांबाबत आढावा घेतला जातोय। उत्तर भारतासह महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधील तापमानात कमालीची घट झाली असून खास करून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान कमालीचं घसरलंय। त्यामुळे आता थंडीपासून बचावासाठी नागरिक ठिकठिकाणी शेकोटीचा आधार घेत आहेत। येत्या 24 तासात राज्यात तापमान घसरणार असून थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तसंच ही थंडी डिसेंबर अखेरपर्यंत राहणार अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। त्यामुळे आता नागरिकांनी उबदार कपडे घालावेत असं आवाहन करण्यात आलंय। तर नांदेड जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये हळदीची लागवड वाढलेली असून यंदाही अनेक शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली आहे। मात्र हळदीवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं यंदा उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। प्रामुख्यानं कंधार, लोहा आणि मुदखेड तालुक्यामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। तर आता नांदेड जिल्ह्यामधील लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पोलिसांनी काढलेलं आहे। मुख्य मार्ग आणि महावितरण कार्यालयासमोर अनेकांनी पत्र्याचे शेड्स उभारून अतिक्रमण केलं होतं आणि या अतिक्रमणामुळेच लोहा शहरातून जाणाऱ्या वळण रस्त्याच्या कामाला अडचणी येत होत्या। तर पोलिसांनी जेसीबी लावून हे अतिक्रमण काढलंय। आता मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्याची मागणी केली जाते। त्यासाठी बार्शी शहरामध्ये सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले। तर तालुका प्रशासनाकडून कुणबी दाखल्याची नोंद आढळणाऱ्या मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे। बार्शी तालुक्यामधील बाभळगाव इथं 150 वर्षांपूर्वीची कुणबी दाखल्याची नोंद आढळली आहे। राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करते। आम्ही तरी किती दिवस वाट पाहणार असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला। अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचंय असं म्हणत 20 जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली असून मुंबईमध्ये 19 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू आहे। त्यामुळे आपण आता 20 जानेवारीला जाऊ असं जरांगे म्हणाले। सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, एकट्या भुजबळांचं ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेणार असाल, आरक्षणामध्ये आडकाठी करणार असाल तर शहाणे व्हा असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। मराठा समाजाला ताटकळत ठेवू नका, नाहीतर शांततेमध्ये तुमचा सुफडा साफ केला जाईल, तुमचं राजकीय अस्तित्व संपवलं जाईल, पुढचं आंदोलन तुम्हाला 100% जड जाणार असा इशारा त्यांनी दिलाय। नीलम गोरे या विधानसभेच्या दीर्घकाळ सदस्य आहेत। त्यामुळे त्या कोणत्याही महिलेवर अन्याय होईल अशी कारवाई त्या करणार नाहीत। सुषमा अंधारेंवरील हक्कभंग प्रकरणावर आदिती तटकरे यांनी हे वक्तव्य केले। महाविकास आघाडीची लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। मावळमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील तळागाळातील कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये हजेरी लावली। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगर येथील 15,000 घरांची चावी देण्यासाठी जानेवारी महिन्यात सोलापूरला येत आहेत। सोलापूर शहर ग्रामीण भागातून किमान 1 लाख नागरिकांना ते आग्रही निमंत्रण देणार आहेत। तर जिल्हा प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे आणि पंतप्रधान मोदी यांचं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी 3 जागांची जिल्हा प्रशासनाकडून पाहणी केली आहे। पंतप्रधान मोदी यांची रेनगर येथील 16 एकरात सभा पार पडणार आहे। तर आता अहमदनगर कर्जत जामखेड MIDC वरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे आमने-सामने आले होते। कर्जत जामखेडमध्ये MIDC व्हावी म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला होता आणि आता नव्यानं प्रस्ताव सुरू करण्याचं काम सुरू झालंय। तर कर्जत जामखेड मतदारसंघातील 6 ठिकाणी सर्व्हे करण्यात आलाय।
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावावर असलेली मालमत्ता लिलावाची प्रक्रिया प्रशासनाकडून राबवण्यात येते आणि याशिवाय पतसंस्थेचे अध्यक्ष आणि संचालकांच्या मालमत्तांची माहिती घेण्यात आली आहे। तर त्यांच्या लिलावाची प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर आफ्रिकेच्या सुदानहून शहरामध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना 2 अल्पवयीन मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न केला आणि या प्रकरणात आणखी एका परदेशी विद्यार्थी सहभागी असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। या प्रकरणामध्ये आता एटीएस पथक आपल्या स्तरावर चौकशी करत आहे। गोंदियामध्ये हक्काच्या नोकरीची मागणी करत अनुकंपाधारकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी आमदार खासदारांसमोर घेतली आहे। तर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचन मंडळाच्या मास्टर लिस्टवरील जुन्या उपकर प्राप्त इमारतींमधील रहिवाशांना घरं देण्यासाठी 28 डिसेंबरला सुरुवात होणार आहे। दुपारी 1 वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयामध्ये लॉटरी काढण्यात येणार असून अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे। तर आता मुंबईमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या महापालिकेच्या निवेदनाला उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीविरोधात दक्षिण मुंबईमधील नागरिकांनी याचिका केली असून त्यावर 19 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे आणि स्थगितीमुळे रस्त्याची कामं रखडली असून त्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे। न्यायालयानं ही स्थगिती रद्द करावी अशी मागणी करत दक्षिण मुंबईमधील रहिवाशांनी याचिका दाखल केली आहे। तर मुंबईमधील सुशोभीकरणाच्या 1278 कामांपैकी 1130 कामं पूर्ण झाली आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये यावर 735 कोटी रुपये खर्च करण्यात आले। मात्र आधीची कामं पूर्ण होण्याआधीच सुरू केलेली काही नवी कामं रखडलेली आहेत, त्यामुळे आता ही कामं पूर्ण करण्याची मुदत ही मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे। शाळा महाविद्यालयांना नाताळची सुट्टी पडलेली असून नोकरदारांना सलग सुट्ट्या लागून आल्यात, त्यामुळे आता बहुसंख्य सहकुटुंबांनी बाहेरगावी जाण्याचे बेत आखलेत। त्यामुळे आता रेल्वे एसटी 100% आरक्षित झालेल्या असून अनेकांनी ऐन वेळेस आपला बेत आखल्यामुळे इच्छित स्थळी जाण्यासाठी खासगी बस आणि इतर पर्यायांचा विचार सुरू आहे। परिणामी खासगी वाहनांच्या मागणीत वाढ झाली असून तिकीट दर सुद्धा गगनाला भिडलेत। भिवंडी शहापूर शहरामध्ये उभ्या राहिलेल्या गोदामांमुळे ठाणे नाशिक महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होतीये। कोंडीचीही अवकाळा दूर करता यावी यासाठी पडघ्यापासून थेट ठाण्याच्या दिशेनं महामार्गाला समांतर असा 30 किलोमीटर अंतराचा नवा उन्नत मार्ग उभारण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या स्तरावर सुरू झाल्या आहेत आणि या उन्नत मार्गामुळे कल्याण डोंबिवली ठाणे हा प्रवास सुद्धा आता वेगानं होणार आहे। धाराशिवमध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय। तर पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून ज्योतिक्रांती बँकेतून लाखो रुपये आणि सोनं लुटून नेलेलं आहे। सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झालेत आणि आरोपींचा अधिकचा शोध सुरू आहे। वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर भरधाव कारची उभ्या ट्रकला धडक बसली आणि या धडकेमध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर 4 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली आणि मावळ तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी रोजगारासाठी हा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवल्यानंतर पीडीसीसी बँकेमार्फत कर्ज देण्यात आले। स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा आहे। तर स्वतंत्र विद्यापीठाची आवश्यकता का आहे आणि त्याचा अभ्यासक्रम कसे असतील या सगळ्या बाबींची चर्चा होण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती आता पुढील 2 महिन्यांमध्ये शासनाला अहवाल सादर करून आपल्या शिफारशी आणि निरीक्षणं सादर करणार आहे। राज्यातील अंगणवाडी सेविकांना लवकरच अँड्रॉइड मोबाईल मिळणार आहेत। तर 1,08,000 अंगणवाडी सेविकांची मागणी पूर्ण होणार आहे। अंगणवाडी सेविकांना अनेक शासकीय कामं तसंच लहान मुलांची माहिती मोबाईलद्वारे वरिष्ठांना कळवावी लागते आणि त्यासाठी मोबाईल मिळावा अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली होती। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरामध्ये डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तेजी आली होती आणि तशीच तेजी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची चिन्ह आहे। शनिवारी सोन्याच्या प्रतितोळ्याच्या दरामध्ये 950 रुपये वाढ झाली, तर 23 डिसेंबरला पुन्हा 350 रुपयांची वाढ होऊन 3% जीएसटीसह दर जो आहे तो 65,250 रुपये सोन्याला मोजावा लागतोय।
श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून अंबरनाथमधील भिंती आता बोलक्या झाल्यात। स्ट्रीट फेस्टिवलसाठी 3000 फूट लांब भिंतींवर विविध भित्तिचित्र रेखाटलेली असून रंगीबेरंगी झालेल्या भिंतीच्या त्या सध्या अंबरनाथमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहे। सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत बचत गट जो आहे तो आता सक्षम झाल्यास त्या गटाला जोडली गेलेली कुटुंब सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यासाठी या योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगारांसाठी महिलांनी स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे, असं मत आता सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आणि राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले। तर महिला बचत गट मार्गदर्शन मेळाव्यामध्ये ते बोलत होते।